नमस्कार मित्रांनो, गॅनटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याकडे आहे मित्रांनो Y300 5G आणि T3 5G यांची प्राइसची जर गोष्ट केली मित्रांनो तर हे दोन्ही फोनमध्ये 8GB वाला जो वेरिएंट आहे या दोन्ही फोनमध्ये 4000 रुपयाचा जो आहे हा डिफरन्स दिलेला आहे। T3 मध्ये आपल्याला 18000 रुपयाला 8/128 वाला वेरिएंट दिलेला आहे आणि Y300 मध्ये जो आहे तो 22000 रुपयाला 4000 रुपयाचा डिफरन्स इथे दिलेला आहे। प्राइस सेगमेंटच्या नुसार बघूया कोणता फोन इथे बेटर राहील, T3 की Y300। पण त्याआधी जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। मित्रांनो बॅक साइड मध्ये तर दोन्ही फोन सेम आहे, जसं ड्युअल रेड कॅमेरा फ्लॅशलाइटचा सेटअप। प्लस पॉइंट मध्ये Y300 मध्ये आपल्याला ऑरा लाइटचा सपोर्ट दिलेला आहे, ती गोष्ट T3 मध्ये नाही मिळणार आहे। T3 मध्ये बॅक स्ट्रक्चर जे आहे हे पूर्णपणे मॅट फिनिश मध्ये आहे आणि Y300 मध्ये थोडेसे फिंगरप्रिंटचे निशाण इथे आपले लागू शकतात। दोन्ही फोन जे आहे मित्रांनो बॉक्सी डिझाइन सोबत आहे। इनहँडची जर गोष्ट केली तर इनहँड मध्ये थोडा कम्फर्ट T3 येतो आपल्याला, कारण की वेट 185.5 ग्रॅमचा आहे आणि Y300चं वजन 188 ग्रॅमचं। थिकनेस मध्ये काही एवढा फरक दिलेला नाही आहे। 300 मध्ये जे आहे 7.95 mm ची थिकनेस आहे आणि T3 मध्ये 7.83 mm। इकडच्या साइड मध्ये मित्रांनो व्हॉल्यूम अप डाऊन ची की, पॉवर की आहे, सोबतच इथे आपल्याला वरच्या साइड मध्ये सेकंडरी माइक आणि खाली स्पीकर, टाइप सी चार्जिंग पोर्ट आणि माइकचं ऑप्शन। या फोन मध्ये जे आहे मित्रांनो इथे आपल्याला हेडफोन जॅक नाही मिळणार आहे। दोन्ही फोन मध्ये हेडफोन जॅकचं ऑप्शन इथे मिळणार नाही आपल्याला। मित्रांनो डिस्प्लेची जर गोष्ट केली तर दोन्ही फोन आपल्याला .25 स्क्रीनच्या स्क्रीन सोबत येतो, कारण की हे दोन्ही फोन मध्ये आपल्याला 6.67 इंचेसचा असा लार्ज डिस्प्ले दिलेला आहे। सोबतच AMOLED LCD आहे मित्रांनो या दोन्ही फोन मध्ये आणि टच क्वालिटी सुद्धा चांगली आहे। दोन्ही फोन मध्ये आपल्याला 120 Hz चा रिफ्रेश रेट इथे मिळणार आहे। सोबतच ब्राइटनेसची जर गोष्ट केली तर आउटडोर मध्ये तर मित्रांनो काहीच प्रॉब्लेम इथे ब्राइटनेस मध्ये आपल्याला नाही येणार। कॅमेराची जर गोष्ट केली मित्रांनो तर फ्रंट कॅमेरा दोन्ही फोन मध्ये जर बघितला तर वेगवेगळा आहे। 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा जो आहे हा Y300 ला दिलेला आहे आणि 16 मेगापिक्सलचा T3 मध्ये। बॅक कॅमेरा सेम आहे, बॅक कॅमेरामध्ये काही फरक नाही आहे। दोन्ही फोन मध्ये बॅक कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, बॅटरी सुद्धा सेम आहे 5000 mAh ची। पण चार्जर मध्ये खूप मोठा डिफरन्स आपल्याला बघायला मिळणार आहे इथे। T3 मध्ये आहे मित्रांनो 44 वॅटचा चार्जर सपोर्ट आणि Y300 मध्ये 80 वॅटचा, लगभग जवळपास डबलचा फरक आहे। कॅमेरामध्ये जर बघितलं मित्रांनो तर आपल्याला सगळे ऑप्शन या दोन्ही फोनमध्ये आहेत, जसं स्लो मोशन, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड आणि इथे नाईट मोड जो आहे तो सुद्धा दिलेला आहे दोन्ही फोनमध्ये। व्हिडिओची जर गोष्ट केली मित्रांनो तर व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण 4K मध्ये करू शकतो इथे T3 मध्ये, पण ती गोष्ट आपल्याला जे आहे हे Y300 मध्ये नाही दिलेलं आहे। व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण फक्त HD आणि फुल HD मध्ये Y300 मध्ये करू शकतो, पण T3 मध्ये 4K मध्ये करू शकतो। कॅमेरा क्वालिटीची जर गोष्ट केली मित्रांनो तर हा पहिला फोन T3 आहे आणि सेकंड Y300 आहे। Y300 मध्ये कॅमेरा क्वालिटी थोडीशी आपल्याला चांगली बघायला मिळणार आहे, कारण की ब्राईट इमेजेस, कलर सॅच्युरेशन, शार्पनेस तो सुद्धा इथे आपल्याला चांगला बघायला मिळणार आहे। बघू शकता एक एक करून आपण इमेजेस। Y300 ची इमेज क्वालिटी खूप चांगली आहे बॅक कॅमेऱ्याची। फ्रंट कॅमेऱ्याची जर गोष्ट केली मित्रांनो तर फ्रंट कॅमेऱ्यामध्ये लगभग दोघांमध्ये पण सारखीच इमेजेस बघायला मिळणार आहे, पण हलकासा फरक जर बघितला तर थोडीशी शार्पनेस जो आहे तो आपल्याला Y300 मध्ये बघायला मिळणार आहे, कारण की जो ॲक्च्युअल आणि नॉर्मल फोटो आहे तोच आपल्याला Y300 मध्ये दिलेला आहे। पण T3 मध्ये जर बघितलं तर थोडासा ब्राईटनेस इथे आपल्याला इमेजेस जेव्हा आपण कॅप्चर करतो त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे। बॅक कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बघू शकता मित्रांनो कलर्स जो आहे थोडंसं चेंज आपल्याला बघायला मिळणार आहे इथे। कॅमेरा क्वालिटी जी आहे ही थोडी बेटर इथे T3 पेक्षा Y300 ची बघायला मिळणार आहे। सेल्फीमध्ये तर लगभग थोडंसं सिमिलर आहे, पण बॅक कॅमेरा Y300चा खरंच खूप चांगला आहे। प्रोसेसरमध्ये जर बघितलं मित्रांनो तर प्रोसेसरमध्ये सुद्धा फरक आहे या दोन्ही फोनमध्ये। इथे आपल्याला MediaTek Dimensity 7200चं प्रोसेसर इथे आपल्याला दिलेलं आहे T3 मध्ये। Y300 मध्ये जे आहे Qualcomm Snapdragon 4 Gen 2चं क्लॉक स्पीड 2.2 GHz ची दिलेली आहे Y300 ला आणि T3 मध्ये 2.8 GHz। दोन्ही फोन लेटेस्ट Android 14च्या सोबत येतात इथे। सिक्युरिटीमध्ये बघितलं मित्रांनो तर दोन्ही फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सोबत आहे। फेस अनलॉक, पॅटर्न, पिन, पासवर्ड सारखे जे ऑप्शन आहे इथे आपल्याला दोन्ही फोनमध्ये दिलेले आहे। दोन्हीपैकी फोन जर बघितला मित्रांनो तर इथे T3 जो आहे हा कमी प्राइस रेंजमध्ये दिलेला आहे, फक्त याच्यामध्ये कॅमेरा क्वालिटी तेवढी चांगली इथे नाही दिलेली आहे जेवढी Y300 मध्ये दिलेली आहे आणि इथे आपल्याला ऑरा लाइटचा सपोर्ट आणि चार्जर कमी वॅटचं दिलेलं आहे। पण तेच जर दोन गोष्टी बघितल्या तर Y300 मध्ये थोडा बेटर दिलेला आहे, जसं की इथे 80 वॅटचा चार्जर सपोर्ट करणार आहे। ऑरा लाइटचा ऑप्शन इथे दिलेला आहे
आपण जर मित्रांनो कमी प्राइस रेंजमध्ये फोन घेत असाल तर T3 सुद्धा खूप चांगला आहे इथे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला